देखो आंटी को डांस का शौक है। आंटी बोल रही है कि आपने बहुत अच्छा डान्स किया है। जोरात नाही चालत आहे ना ट्रेन, म्हटलं आपे सिया की मम्मी तू त्यांना काम सांगू नको, तू कर, कारण एकच दिवसासाठी आलेत आपल्याकडे। जे अजब अजबच नाव आहेत बाबा। आता पोईसर हे नाव ऐकले आणि ते पोईसर। हाय फ्रेंड्स, कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल। तर झालं काय, वहिनी ते बोरिवली स्टेशनला आलेली आणि मी कालपासून तुम्हाला सांगतच होते की मला दादर चैत्यभूमीला जायचे, तर यासाठीच मला जायचं होतं वहिनीला घ्यायला। बट वहिनी वेळेवरती म्हणजे इकडे पगडा बघायला आलेली आणि नेमकं माझंही वेळेवर बोरिवलीलाच काम आलं। मग म्हटलं चला मग वहिनीला इथूनच म्हणजे बोरिवलीवरूनच पिक करूया। इथून रिक्षा पकडली आणि आता मी मॅडमच्या घरी चाललेली आहे। पटकन म्हणजे एक काम आहे ते पटकन द्यायचं आणि लगेच यायचं आहे। मग मेट्रोने जाऊ आम्ही। जाताना मेट्रोचा प्रवास आमच्या वहिनीला फर्स्ट टाइम आली। मग किती म्हणजे ते बोलतात ना म्हणजे बघा कसं ना ल कसं सोडून येतं। मी आली कुठे कोणत्या कामाला आणि मग तिकडून मी दादर गाठणार होती, पण नेमक्या हा पेगोळा बघायला गेल्याने पेगोळा बघून मग आता मला आलं बोरिवलीचं काम। जसं मी तुम्हाला आता सगळं शेअर करतच आली आहे, तर बघितलंच असेल तुम्ही माझा सगळा हा धावपळीचा व्हिडिओ। सो मग तिथून मग बोरिवली, मग म्हटलं बोरिवली, वहिनी पण बोरिवलीलाच आहे, म्हटलं फोन करूया। नेमके ते निघालेच होते, म्हटलं थांबा मला माझ्यासाठी 5 मिनिटं। आणि यांच्यासोबतचे जेवढे सगळे होते ते सगळे गेले घाई करत होते। आणि तुम्हाला माहिती आहे गावचे लोक कसे आहेत, 5 मिनिटं पण त्यांना थांबायला नको असतं, पटापट निघायची तयारी असते। आणि आता आले तर त्यांचं पण कसं म्हणजे फिरायला पाहिजे ना त्यांना पण। सो असं आहे सगळं। सो आता म्हणजे मॅडमला भेटायचं आहे, 1 मिनिटाचं काम आहे फक्त, लगेच ते झालं की लगेच मग निघणार। सो आज वहिनीला मेट्रोनी प्रवास करायचा आहे, आम्ही मेट्रोनी जाणार आहे। तसं आहे सगळं करतायत गावचे लोक। आता उद्याच जाऊ, आता आम्ही डायरेक्ट आता मी घरी घेऊन चालली आता वहिनीला। चला इथे आलोय, ह्या बिल्डिंग मध्ये राहतात मॅडम। काय म्हणताय? नाही चला ना, चला त्या मॅडमला जी वस्तू द्यायची होती ती मॅडमला देऊन टाकली आणि आता परत आता मेट्रोनीच। आता इथून कसं तिथून बिलकुल जवळच होतं वॉकिंग। एक्सर मेट्रो असं काहीतरी आहे, इकडचे अजब अजबच नाव आहेत बाबा। आता पोईसर हे नाव ऐकले आणि ते पोईसर असे काय काय, कुर्ली वगैरे असे काय काय आहेत। चला हे बघा आली। आता इथून लिफ्टने वरती जाणार आणि तिकीट काढून मग जाणार आम्ही। वहिनी बोलते मोठ्या गोती बाबा, इथे मोठ्या गोती होत आहेत। सगळं खाली आहे बघा, फोटो नाही काढत आहे, व्हिडिओ ब्लॉग माहिती आहे ना, ब्लॉग बघतो की नाही माझे मोबाईलवर। मग माझ्या मोबाईल नवीन सिम टाकला मोबाईल। वहिनी काय बोलते, जोरात नाही चालत आहे ना ट्रेन, म्हटलं आपल्याला असं वाटते आपण आतमध्ये आहोत, पण जेव्हा हेच आपण बाहेर असतो आणि बघतो तेव्हा किती फास्ट चालते तुम्हीच सांगा। एकदम फास्ट। देखो आंटी को डांस का शौक है। आंटी बोल रही है कि आपने बहुत अच्छा डांस किया है। मैंने सच में अभी ये थी ना पकड़ने के लिए मेरी भाभी मोबाइल, इसके लिए मैंने मेट्रो में एक वीडियो बनाया, रील्स बनाया जाते टाइम। बहुत थैंक यू आंटी। DN नगरला उतरून आम्ही परत आता इथे आपल्या दुसरी मेट्रो पकडली आणि आता डायरेक्ट आता घाटकोपरला चाललो। पटापट प्रवास होतोय अर्धा तासात। या वहिनी इकडे या, दरवाजा उभी नका राहू, गर्दी आहे इथे, नाही अजून इथे एक रील काढली असती। बहिणी बसली बघा इथे, गर्दी आहे खूप ट्रेनला, भरपूर गर्दी आहे। भांडुपला आलो स्टेशनला, वहिनी आहे घरी एकटीच आणि आता सियाला सोडायचं होतं क्लासला आणि ॲक्च्युली आता 6 वाजले। आज उशीर झाला थोडा, ही खरं तर उशिराने पण आली आणि वहिनी घरात होती ना, त्यामुळे मला असं बाहेरच पडावंसं वाटत नव्हतं, पण तरी ठीक आहे। आता परत एकतर खूप थकवा आला आहे आता आणि कपडे पण चेंज केले बरं का, कारण वाईट आहे तर उद्या परत आता वाईट घालून जायचं म्हणून त्यामुळे। आणि आता कसं एवढं थकवा आलाय ना की अजिबात आता इच्छा नव्हती, असं वाटत आहे घरी जाऊनच पडावं आता, कारण लगातार कंटिन्यू काही ना काहीतरी कामं चालू आहेत।
आता ही मला काय बोलते, मम्मी बहिणीला कामाला लावू नको, तू कर, कारण ते पण थकून भागून आले, गावचे लोक झाले म्हणून काय झालं, गावावरून एवढं थकून आले. आणि कसं गावच्या लोकांना ना कॅपॅसिटी असते पण तेवढी, म्हणजे कसं पण तरी सुद्धा बघा पूर्ण दिवसभर शेतातले कामं करून तरी पण त्यांना घरी येऊन सगळं करायचं असतं. आता हे एवढे फिरले, पेगवाडा वगैरे सगळं बघून आले, तरी मला बोलते सिया की मम्मी तू त्यांना काम सांगू नको, तू कर, कारण एकच दिवसासाठी आलेत आपल्याकडे, तर अशी बोलायला लागली. बघा माझी मुलगी एवढी समजदार आहे. म्हटलं नाही ग असं नाही, पण त्यांना म्हटलं चिकन करायला सांगणार, चिकन त्यांच्या हातचं खायचंय. गावरान हाय शपथ, बघा कसलं भारी सजवून ठेवलंय, मस्त छान. समोर बघा किती भारी वाटतंय, बघूनच भारी, असं मन तृप्त आणि डोळे असे भरून येतात. 6 डिसेंबर म्हटलं की बाप असा अंगपार काटाच येतो, कसलं भारी वाटतंय बघा. आता इथून जाता जाताच ना फूट मसाज आहे आपला, 7वा 8वा काहीतरी दिवस आहे, आता माझ्या लक्षात नाही, पण आता ते करून घेते, कारण मग एकदा घरी गेलं की परत येता येणार नाही. मग घरी गेल्यावर कामच काम आहे, सगळं मी शेअर करीन तुम्हाला. सो चला.